गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज कढीपत्त्याच्या झाडापासून भाजीला कढीपत्ता चालवलाय ना, छान असा. वांग्याची भाजी करायची काम चालू आहे आणि कढीपत्ता राहिला होता विसरून. वांग्याचं सगळं चिरलं काढलं, वांग्याचे साहित्य गोळा केलंय आणि आता धरा त्याला धुवा लागेल. पण कढीपत्ता धुवून टाकल्याशिवाय पर्याय नाही, कारण की तिथे जात्या येतात हे करावं लागतं ना, गाड्या जात्यात येतात, त्याच्यामुळे मग धुवूनच टाकावं लागतं. वांग चिरलं हा लय अवघड आहे, म्हणजे लय अवघड आहे. माणसं सगळी लागते ती, नाहीतर काय खरं नाही. म्हणजे आम्ही नसले जेवायचंच नाही बाई. जेवायचंच नाही का म्हणून काय करू वाटत नाही, खाऊ बी वाटत नाही. मला तर उलच चलत नाही स्वयंपाकाचा. सगळे वांग असले चिरलं मस्तपैकी करावं वाटतं. आता अण्णाचा पेपर आहे, अण्णाला जायचं शाळेत. ज्ञानेश्वरी तर सकाळी गेली, तिची सकाळची शाळा हाय अजून. आता 4-5 दिवस असेल अजून, तिचं पेपर चालू होत्या. म्हणजे आता वांग सगळं घालाव, धार काढायला जायचंय. पण वांग शिजल तर मग काय होतं, कुठलंच काम नाही. काय सांगलं आता देवा, आत्याने सांडले आमच्या जिरे. हो का, तिचं टोपानच उघड होता. वरची वरची भरा, कारण का जिरीचं पुढं आकाश वाचलाय मी मोठा पावसाळ्याचा. नाही ही सगळी नीट करते की मी कशी वाया जाऊन गेली. त्याच्यात भरा असू द्या. ही कोथिंबीर ही करायची. पोतच आहे ना ह्याच्यावर खडन खाडा नाही ना, पण टाकायचं आपलं तिथं. आता वांग्याचं काट हिथं चिरलेलं ते ह्याच्यातच सांगते. त्यात घ्या. असं मस्त वांग्याची रेसिपी तयार चालली आमच्या. आणि बरेच जण म्हणले, ताई तुम्ही हरभऱ्याची भाजी ठेवली थोडीशी, आम्हाला हरभऱ्याची भाजी करताना रेसिपी दाखवा. बर मग ती वाळलेली भाजी ठेवली होती आम्ही थोडीशी, सगळ्यांना देऊन देऊन कुरियर देऊन देऊन आम्हाला लई तोडी राहिली होती. हा एवढी 2-3 वेळा होईन. पण मी म्हणलं त्या दिवशी मी दाखवली, निम्मी अर्धी दाखवली. काय होतं, माझं एखादं काम हातात घेतलेलं असलं, मी गेली तिकडं की तिकडं जाते. कोण आलं पण तेलच नाही. गेले 8 दिवस झाले बिगर तेलाच आहे. आणि मग काय झालं, डोक्याला लावायचं. अहो तुम्ही नाही तेल लावलं तरी चालतंय, नाही तर तुम्ही असंच आहे की. तांबडी केस दिसते. 10 रुपयाची साधी बाटली तुला नाही मला आणायचीच नाही. आम्ही आणलेले बी संपवून टाकतात. मी गाडीत ठेवले होते पावडरचा डबा आणि ती. तर ह्यांनी काय केलं, मी तेलच लावत नाही कवाच. आपण तुम्ही मार तेल संपवताय. बर कुठे तुम्हाला कुठे दाखवायला येते. माझी तांबडी केस दिसते लगेच. मग दिसाना काय होतंय त्याला. म्हणलं होतं ते कटिंग फिटिंग कर. हा काहीतरी तुमचा आत्या काही सांगित बसता तुम्ही पोराला. असं ते काय सांगावं लागतंय. हा आत्या काय पण सांगत बसतात पोराला. चला शेंगदाणा बारीक करून दे. लगेच ही कोथिंबीर राहिली. माझा मोबाईल हातात आहे त्याच्यामुळे आता ती निमार्द राहिलं. चला शेंगदाणं बारीक करून द्यायच्यात आणि ती कोथिंबीर टाका चुरून आत्या, वाळलेली काय नाही त्याला. मला थमते जिरीला बांधली. काय एवढं शेंगदाणं टाकायचं तुम्ही भाजीला. भरल्यात वय बर. काय करता, शेंगदाणं आणि तेलाची लय मंदी चालली. शेंगदाणं नाहीत बरं का एवढं, खायचं तसं महाग. 100-150 रुपये किलो, 160. पण तेलाची मंदी चालली ना, काय करता. तेल कुठं नाही येतं इराण आपल्या इथं नाही चालत. इराण मधनं येतं. इराण, इजिप्त, अमेरिका युद्ध नाही होय चाललं त्यांचं, त्याच्यामुळे इकडं या बाकीच्यांचे पार हाल चालले. तेल कसं काय तिकडे बनतंय, कशाचं बनतंय. कच्चा सगळा कच्चा माल तिकडून येतो ना, आणि इथं ही करतात. इकडं कसले आपल्या इकडं कसं ह्याचं खाण्या म्हणजे हे आहे खाण्याचं सगळं हे पदार्थ, तसं तिकडं तेलाच्या खाणी येत्या. कच्चं तेलाचं जे ते देशात ज्याच्या त्याचं ही आपल्या आहे. देशाला तर तेल लय लागतंय. तेल आपल्या देशात सगळ्या, मला वाटतं सगळ्या देशात आपला देश तेलच खात असतो. का म्हणून असं कुठं झालंय. बाकीच्या देशात काय तेल खात नाहीत तसं नसतं. आत्या सगळीकडेच लागतं. चला आता ही शेंगदाणं बारीक करते.
सगळ्यांना गुड मॉर्निंग. सकाळ सकाळचं छान एकदा वातावरण बाहेर दाखवती, कारण का धार काढायला जायचंय आणि बापू परत दूध घालायला जायचं नाही, त्यांना काही काम असलं तर गायब झालं काय. आणि आता ती मोटर पाय पण वायरन हे सगळं आणलंय. तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मी सगळं व्यवस्थित दाखवेन, कारण का आता घरची लाईट सगळीकडे बल्ब बिल जोडून एकदम व्यवस्थित करायचंय. आणलंय सगळं रात्री, आता 20,000 खर्च केला पण ती सगळं घेऊन आलो. मोटर ही पाण्यातली, झाडं सगळी सुकल्यात ना, त्यामुळं झाडांना रोज थोडं थोडं जरी पाणी दिलं, आज इकडचं उद्या तिकडं परवा तिकडं, रोज असं उली एका एका राऊंडला पाणी दिलं तरी झाडं सगळी सुकायची नाही ती. आणि गुरुवारी आलाय गुढीपाडवा, त्याच्यामुळं सारवून सुरून काढायचे. त्याने निम्मा वाटा सारवलाय, आता एवढा वाटा राहिला सारवायचा, पण ती बुधवारी सारवायचं घर आणि वाटा. ती काय अर्ध्या तासात सारवून होते, त्याच्यामुळं काय अडचण नाही. हो का, वांग पण टाकले हे करायला, सगळं छान दिसतंय का नाही. तळून मस्तपैकी तेलात तळून घेतलं आणि आता त्यात पाणी होता, शेंगदाण्याचा कूट टाकायचा. आताच लागलाय बारीक करायला. असू द्या. बाय सगळ्यांना. मी आता दूध ओतते. नटला का? होय व नटले. आणि आज कुरिअर पॅक करायचं सगळे, हे सगळं बनवून ठेवलं होतं त्या दिवशी व्यवस्थित बांधून हे. आणि कपड्याचा ढिगारा पडलाय. लग्नाला गेलो पण कपडे धुतलीच नव्हती, हाय अशी तशीच घेऊन आलो. आज आता कपडे धुवायचे, मग बाकीचं काम काय असेल ते बघायचं. उद्या बाय सगळ्यांना.